आगामी लोकसभा चुनाव के लिए कांग्रेस अपने इच्छुक उम्मीदवारों की सूची मंगवा रही है, लेकिन भाजपा का दावा है कि कांग्रेस के कई नेता पहले से ही उनके संपर्क में हैं। भाजपा नेता आशीष देशमुख ने कहा कि राज्य में कांग्रेस की स्थिति बहुत ही खराब है। महाराष्ट्र में कांग्रेस का एक भी सांसद नहीं है। ऐसे में उनके नेता अब दूसरा विकल्प भी तलाश रहे हैं। इसके साथ ही उन्होंने कांग्रेस एक विश्वासघाती पार्टी भी बताया। नाही बघा, काँग्रेसने लोकसभेसाठी 48 महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागांसाठी अर्ज जरी मागवले असतील तरी पुष्कळशा मतदारसंघामध्ये प्रभावी असे काही लोक आहेत जे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे। म्हणून अर्ज जरी ते काँग्रेसकडे करणार आहे पण त्यांचा थेट संपर्क या संदर्भामध्ये आमच्याशी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी नक्कीच आहे। एवढंच त्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो। नाही बघा, एकीकडे महाआघाडीच्या निमित्ताने शिल्लक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सेनेशी बोलायचं, शरद पवारांच्या छोट्याशा अशा राष्ट्रवादी गटाशी बोलायचं, प्रकाश आंबेडकरांशी बोलायचं आणि हे चालू असताना सगळ्याच मतदारसंघामध्ये अर्ज मागवायचे, हे नक्कीच विश्वासघाती जी प्रवृत्ती काँग्रेसची आहे ती त्या निमित्ताने समोर येते। मी जवळून त्याचा अनुभव घेतला आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी विश्वासघात करायचा, किंबहुना आपल्यासोबत येऊ शकणाऱ्या पक्षांशी विश्वासघात करायचा, हाच मूल मंत्र काँग्रेस घेऊन आजकाल वाटचाल करते आहे।